नमस्कार. आज दिनांक 17 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. महिलांना आज स्पेशल गिफ्ट तर मिळणारच आहे. सोबतच 10व्या हप्त्यासंदर्भात देखील अत्यंत मोठी आनंदाची बातमी आपल्याकडे आलेली आहे आणि भावाने अखेर वचन पूर्ण केलेलं आहे. जे बहिणींना वचन दिलेलं होतं ते अखेर वचन पूर्ण झालेलं आहे. आता नेमकं कोणत्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या बहिणी वगळणार आणि 10व्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट काय आहे, आपण संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आले असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब लगेच करून टाका, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज दिनांक आहे 17 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात अपडेट आलेली आहे. 10व्या हप्त्याची अखेर मित्रांनो तारीख जाहीर झालेली आहे. कोणत्या महिलांना 10वा हप्ता मिळणार, कोणत्या बहिणी योजनेतून बाहेर होणार, संपूर्ण माहिती आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर 5 मोठे गिफ्ट देखील जाहीर झालेले आहेत. आता हे गिफ्ट कोणाला जाहीर झाले आणि कशामुळे जाहीर झाले ते पाहणारच आहोत आपण. परंतु लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष जे आहे ते लवकरच पूर्ण होत आहे आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तुम्हालाही 5 गिफ्ट जे आहे ते मोठे गिफ्ट मिळणार आहेत. पण मित्रांनो, यासाठी यांनी काही अटी आणि नवीन नियम जे आहे ते ठेवलेले आहेत, तरच तुम्हाला हे 5 मोठे गिफ्ट मिळणार. अन्यथा तुम्हाला एक सुद्धा गिफ्ट मिळणार नाही आणि 10वा हप्ता तर तुम्ही विसरूनच जा मग. त्यामुळे या अटी व शर्ती आपण अगोदर जाणून घेऊया. त्याच्यानंतर सर्व पूर्ण अपडेट आपण लगेच पाहणार आहोत. आता विषय काय झालेला आहे तर प्रत्येक महिन्यात हप्ता वाटप करण्यास अत्यंत उशीर होत आहे किंवा दरवेळेस उशीरच होत असतो. त्यामुळे अतिशय मोठा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. आता हा मोठा निर्णय नेमकं काय घेतलेला आहे आणि कोणत्या बहिणींना याचा फायदा होणार, कोणत्या बहिणींना तोटा होणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात मित्रांनो आता नवीन तारीख जाहीर झालेली आहे आणि येणाऱ्या 21 तारखेपासून 10वा हप्ता वाटप जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हो मित्रांनो, ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यासाठी दिलेली आहे. परंतु मित्रांनो, 10वा हप्ता तर 21 तारखेपासून जमा होणारच आहे. परंतु कोणत्या महिलांना जमा होणार आणि कोणत्या महिला योजनेतून बाहेर ढकलल्या जाणार, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. जर तुम्हाला 10वा हप्ता पाहिजे असेल तर हे नवीन नियम व अटी ज्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला 5 मोठे गिफ्टही मिळणार आणि लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे येणाऱ्या 21 तारखेला. चला तर आता सर्वात प्रथम आपण या नियम व अटी जाणून घेणे महत्त्वपूर्ण ठरते. त्याच्यानंतर आपण 5 गिफ्ट कोणते आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते 5 गिफ्ट मिळणार ते तर आपण पाहणारच आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो. सर्वात प्रथम म्हणजे जुने नियम व अटी ज्या आहेत त्या रद्द झालेल्या आहेत आणि आता योजनेमध्ये बदल करून 5 नवीन नियम व अटी ज्या आहेत त्या तयार आलेल्या आहेत आणि ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आता नवीन नियम नेमकं कोणते आलेले आहेत व गिफ्ट तर आपण पुढे पाहणार आहोत. 5 अतिशय जबरदस्त गिफ्ट आहेत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला ते देखील ते गिफ्ट जे आहे ते नक्कीच मिळून जातील. तर यामधील पहिला नियम जो आहे तो सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला वाटत असेल आधार कार्ड लिंक करायचा असा नियम आहे, तर तसे अजिबात नाही मित्रांनो. ते तर आधार कार्ड लिंक करावेच लागते, परंतु आधार कार्ड व तुमचे बँकेचे पासबुक जर नाव वेगळे असेल तर तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. जेव्हा बँकेच्या पासबुकवर आणि तुमच्या आधार कार्डवर सेम नाव असेल तेव्हाच तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. चला तर आता दुसरा नियमाकडे वळूया. दुसरा नियम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तो म्हणजे KYC जी आहे ती तुम्हाला लवकरात लवकर करून घ्यावी लागणार आहे. ती म्हणजे काय तर तुम्हाला यामध्ये KYC करताना उत्पन्नाचा दाखला व सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अपडेट करावे लागणार आहे. हा नियम देखील जर पालन केला असेल तर तुम्हाला तिसरा महत्त्वपूर्ण नियम म्हणजे जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला अजिबात लाभ जो आहे तो मिळणार नाही. त्यामुळे कोणत्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे व कोणत्या महिलांकडे नाही ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. याच्यानंतर चौथा नियम तो तर सर्वांना माहिती आहे, परंतु पुन्हा एकदा सांगू इच्छितो. टॅक्स भरणार नियम जो आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे तो अजिबात मिळणार नाही. याच्यानंतर पुढील नियमांकडे वळूया आपण. 5वा नियम तर सर्वात महत्त्वपूर्ण आहे. हा नियम आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. चला तर आता एकूण ज्या महिला सर्व नियम पूर्ण करतील त्या महिलांना लगेच 10वा हप्ता म्हणजे येणाऱ्या 21 मार्चपासूनच तुमच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. परंतु हे वरील 5 नियम जर तुम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण करत असाल तरच तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. चला तर आता सर्वात अगोदर 10वा हप्ता 20 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे आणि त्या 20 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे. ती यादी आपण लगेच जाणून घेणार आहोत किंवा लगेच पाहणार आहोत. त्याच्यानंतर 5 गिफ्ट आपले आणि सोबतच
कोणत्या महिलांना ही 5 गिफ्ट मिळणार ती तर आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. सर्वात अगोदर म्हणजे मित्रांनो या 20 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. अतिशय ऑफिशियल सोर्सकडून देखील आपण म्हणू शकतो ही यादीच आपण प्राप्त करून घेतलेली आहे आणि यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर 10वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. चला तर या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहूया. सर्वात पहिला जिल्ह्यामध्ये असणार आहे मित्रांनो अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, रायगड, सातारा, सांगली, ठाणे, नाशिक, धुळे, बीड, सोबतच लातूर, सोलापूर, सांगली आणि इकडे सिंधुदुर्ग. तर अशा पद्धतीने एकूण 10 ते 15 जिल्हे आहेत मित्रांनो हे सुरुवातीचे. त्याच्यानंतर मित्रांनो मग इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल किंवा लातूर असेल. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप 21 तारखेपासूनच म्हणजे 21 मार्चपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे का वाटप होणार तर यामध्ये मागचे कारण आहे ते म्हणजे या जिल्ह्याची लोकसंख्या जी आहे ती जास्त असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे जे तेच 21 तारखेपासूनच वाटप करण्यास सुरुवात होत असते. तर आता लाडकी बहिणी योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे म्हणून हे 5 गिफ्ट जे आहे ते असणार आहे. चला तर हे 5 गिफ्ट जे आहे ते कोणते असणार, कोणत्या बहिणींना मिळणार, यासाठी पात्रता आणि अटी काय तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर यामधील सर्वात पहिला नियम यांनी सर्वात पहिलं गिफ्ट यांनी ठेवलेलं आहे ती म्हणजे काय तर 2490 रुपये तुमच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत किंवा जमा करण्यात येत आहेत. कारण की अन्नपूर्णा योजना 2.0 अशी योजना यांनी नवीन आणलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पहिलं गिफ्ट जे आहे ते वाटप केलं जाणार आहे ती म्हणजे 3 गॅस सिलेंडर जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहेत. आणि हे मिळण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला अर्ज कुठे करायचा तर हे पहा तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर तुम्हाला डायरेक्ट जाऊन जे आहे ते हे गिफ्ट जे तुम्हाला मिळणार आहे ते म्हणजे थोडक्यात काय जाऊन फक्त गॅस बुकिंग करायचं आहे. प्रत्येक महिन्याला म्हणजे सलग 3 महिन्याला 3 गॅस सिलेंडर बुकिंग झाली की तुम्हाला तुमच्या खात्यावर 2490 रुपये जे आहे ते जमा होऊन जाणार आहेत. याच्यानंतर दुसरं गिफ्ट जे आहे ते बहिणीसाठी अतिशय स्पेशल व मोठं असणार आहे ते म्हणजे काय तर बहिणींना आता 10वा हप्ता 1500 नाही तर 2100 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हो मित्रांनो सर्वात जबरदस्त व मोठं गिफ्ट याने ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे गिफ्ट जर पाहिजे असेल तर वर सांगितल्याप्रमाणे वरील 5 नियम तुम्ही पूर्ण असायला पाहिजेत व तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल, कुपनची झेरॉक्स असेल, सर्व गोष्टी किंवा डॉक्युमेंट तुमच्याकडे तयार असायला पाहिजे. जेव्हा KYC करायची वेळ येईल तेव्हा ते अपलोड तुम्हाला करावे लागणार आहेत. याच्यानंतर तिसरं गिफ्ट ते म्हणजे अतिशय जबरदस्त गिफ्ट आहे मित्रांनो भांडी संच जो आहे तो 30 प्रकारचे नवनवीन भांडे महिलांना मिळणार आहेत आणि ही गिफ्ट क्रमांक 3 आहे. यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची देखील सुरुवात झालेली आहे. तुम्ही जवळच्या सेतूमध्ये जाऊन तिथे हा अर्ज करू शकता. तुम्हाला सुद्धा याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे. याच्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे चौथं आणि 5वं गिफ्ट असणार आहे मित्रांनो आपण ही व्हिडिओच्या पुढे पाहूया. सर्वात स्पेशल गिफ्ट असणार आहे 4थं आणि 5वं व्हिडिओच्या पुढे आपण पाहणारच आहोत. योजना भारी पण नियम व कायदे कडक झालेले आहे त्यामुळेच 52 लाख महिला ज्या त्या योजनेतून बाहेर पडणार आहेत आणि तुमचा जर यामध्ये नंबर लावायचा नसेल तर तुम्ही सर्व नियम पूर्ण केलेले असायला पाहिजेत व सर्व गोष्टी क्लिअर असायला पाहिजेत. आता गिफ्ट क्रमांक सर्वात स्पेशल गिफ्ट आतापर्यंत आपण तुम्हाला सांगत आलेलो आहोत. सर्वात स्पेशल गिफ्ट नेमकं कोणतं आहे ते आपण जाणून घेऊया. तर हे स्पेशल गिफ्ट फक्त ज्या महिलांना 8वा अधिक 9वा हप्ता मिळालेला आहे किंवा त्याच महिलांना हे मिळणार आहे ते म्हणजे काय तर 2400 शिलाई मशीनचे मोफत वितरण जे आहे ते लवकरच केले जाणार आहे. आणि यामधील 2400 शिलाई मशीन कोणत्या महिलांना मिळणार तर हे पहा ज्या महिलांची उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणार आहे अशा महिलांना हे गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे. म्हणजे 2400 शिलाई मशीन त्यांना वाटप केल्या जाणार आहेत. यामधील सर्वात पहिली अट याने ठेवलेली आहे ती म्हणजे काय तर तुम्हाला कमीत कमी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते तरी मिळालेले असायला पाहिजेत तरच तुम्हाला हे दुसरं गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे. आणि सोबत तुम्हाला सिलाई मशीन चालवता सुद्धा यायला पाहिजे तरच तुम्हाला हे मिळून जाणार आहे. याच्यानंतर बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि ज्याप्रमाणे भावाने वचन दिले होते व सर्वात मोठा निर्णय जो आहे तो लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे तो म्हणजे काय तर आता 10वा हप्ता 1500 नाही तर 2100 रुपये जे आहे ते वाटप करण्याचा हा मोठा निर्णय काही तासांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे व आता 2100 रुपये तुमच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे किती तर 21 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये हे रुपये जे आहे ते वर्ग करण्यात येणार आहेत. याच्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे 3 बँकांना सर्वात अगोदर प्राधान्य देण्यात आलेलं आहे. जर तुमचे या 3 बँकांमध्ये खाते असेल तर सर्वात अगोदर लाभ जो आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे. चला तर आता 3 बँकांची नावे आपण पाहूया. यामधील सर्वात पहिली बँक यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे आपली पोस्टाची बँक सर्वांची आवडती व महत्त्वपूर्ण इंडिया पोस्ट पेमेंट बँक अशा पद्धतीचं नाव आहे त्या बँकेचं मित्रांनो. त्या बँकेत जर खाते असेल तर तुम्हाला
कुठल्याही प्रकारची KYC करायची गरज नाही किंवा कुठलंही काही करायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा सर्वात अगोदर पैसे जे ते मिळून जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण बँकेने ठेवलेली आहे ती म्हणजे कोणती, तर SBI म्हणजे सर्वांच्या आवडती स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत जर खाते असेल तरी देखील तुम्हाला सर्वात अगोदर पैसे किंवा लाभ जो आहे तो मिळत असतो. त्यामुळे तुमचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेत सर्वात अगोदर जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे पैसे आले की नाही, किंवा कारण की या स्टेट बँक असेल, पोस्ट बँक असेल, तर अशा काही निवडक बँकांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. आता लाडक्या बहिणीसाठी 3,680 कोटी रुपये जे आहे ते मंजूर झालेले आहेत व याचे वितरण जे आहे ते येणाऱ्या 21 तारखेपासून म्हणजे 21 मार्चपासूनच सुरू होणार आहे. या 5 नियम व अटी तुम्ही जर पूर्ण केल्या असतील तर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो प्रचंड मोठा लाभ तुम्हाला मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण गिफ्ट म्हणजे आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. त्यामधील सर्वात एक अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे दोन अटी ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत, तर तुम्हाला लवकरच KYC करावी लागणार आहे. कारण की कोणती योजना असेल तर त्या योजनेच्या अंतर्गत जेव्हा 1 वर्ष पूर्ण होते तेव्हा KYC जे आहे ते तुम्हाला करावीच लागते. KYC केली तरच तुम्हाला लाभ जो आहे तो मिळत असतो, अन्यथा तुम्हाला अजिबात लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे बँकाही आपण पाहिल्या, आता या मोठा निर्णय देखील पाहिलेला आहे. आणि हे गिफ्ट जर पाहिजे असतील तुम्हाला तर सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करायच्या आहेत. आणि एक एक गिफ्ट तुमच्यासमोर तुम्ही पाहिलेले आहे आता. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे हे गिफ्ट मिळण्यासाठी नेमकं पात्रता आणि अटी काय पूर्ण करायच्या आहेत किंवा काय अटी यांनी ठेवलेल्या आहेत या गिफ्ट मिळण्यासाठी. तर सर्वात प्रथम यांनी काही नवीन अटी ठेवलेल्या आहेत. त्या म्हणजे काय, तर पहिली अट यांनी ठेवलेली आहे, तुम्हाला कमीत कमी लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते जे आहे ते तुम्हाला मिळालेले असायला पाहिजे, तरच तुम्ही या गिफ्टसाठी पात्र ठरणार आहात किंवा तरच तुम्हाला हे गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहे. अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गिफ्ट जे आहे ते अजिबात मिळणार नाही. त्याच्यानंतर तिसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे गिफ्ट मिळणार आहेत. आणि सर्वात शेवटची अट म्हणजे तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट क्लिअर असायला पाहिजेत आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलाच्या यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने हे गिफ्ट त्याच महिलांना मिळणार आहेत. आता महत्त्वपूर्ण अपडेट आपण वळूया, ते म्हणजे काय, तर आपण आपल्या चॅनलतर्फे देखील पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप करत आहोत. त्याच्या अगोदरही आपण मकर संक्रांतीच्या वेळेस 7 पैठणी साड्या वाटल्या होत्या, त्या महिलांना मिळाल्या सुद्धा असतीलही. आणि आता पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या आपण वाटप करत आहोत. तर ह्या साड्या कोणत्या महिलांना मिळणार, कोणत्या महिलांसाठी पात्र ठरणार, तर हे यासाठी अशा महिला पात्र ठरणार आहेत ज्या महिला आपल्या व्हिडिओला लाईक करत असतात, चॅनलला सबस्क्राईब करत असतात आणि सोबतच खाली छान अशा कमेंट करत असतात. तर त्यांना 25 पैठणी साड्या आपण वाटप करून टाकणार आहोत. आणि यामधील सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट देखील आपण म्हणू शकतो ती आता काय, तर जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला आपण सांगितलेली आहे. ते 20 जिल्ह्यांची यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो मिळणार आहे. कारण की 10वा हप्ता वाटप करण्यास आता ऑलरेडी सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि लवकर तुमच्या खात्यावर सुद्धा 10वा हप्ता 2100 रुपये जो आहे तो जमा होणार आहे. आणि आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हे नियम तुम्ही सर्व पूर्ण केले, सर्व अटीही जाणून घेतल्या, तर आता ही नवीन तारीख पुन्हा एकदा सांगू इच्छितो तुम्हाला, 21 मार्चपासून तुमच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत. कार्याचे महत्त्वपूर्ण कारण एकच आहे मित्रांनो, ते म्हणजे दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होत असतो आणि उशीर झाल्यामुळे बहिणींना त्याचा लाभ जो आहे तो अत्यंत लेट मिळत असतो व बहिणी नाराज होत असतात. या कारणास्तव आता मोठा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे सर्वात लवकर पैसे वाटप करण्याचा. आणि याची सुरुवात तर लवकर होणारच आहे. सोबतच तुम्हाला हे 5 मोठे गिफ्ट देखील मिळणार आहेत. व भावाचे वचन आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसेच वाटप होणार आहेत. अशा पद्धतीची माहिती आपण मित्रांनो यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आता हे स्पेशल गिफ्ट तर तुम्हाला मिळणारच आहेत, परंतु आज 10वा हप्त्याचं आजपासून वितरण होणार का, तर आजपासून वितरण अजिबात होणार नाही. वितरण जे आहे ते 21 मार्चपासून सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला याचा लाभ जो आहे तो परिपूर्ण लाभ असेल, संपूर्ण गोष्टींचा लाभ असेल किंवा काही अडचणी असतील तर त्या सर्व दूर होणार आहेत. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला खाली कमेंट करून सांगायचं आहे, तुमच्या काही अडचणी असतील, प्रश्न असतील ते विचारा. कारण की आमची टीम जी आहे ती सर्व कार्यरत असते आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतच असते. आणि सोबतच तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्याच्याविषयी समाधान देखील आपली टीम देत असते. त्यामुळे चॅनलवर जर प्रथम आला असाल तर तुमची अडचण सांगा. त्याच्यानंतर हे 5 गिफ्ट तर तुम्हाला मिळणारच आहेत, कारण की आता लाडकी बहीण योजनेचा वर्धापन दिन आहे, ते तुम्हाला माहिती झालेले असेलही. आणि अशाच पद्धतीच्या एकदम लेटेस्ट आणि नवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर दिलेली आहे, त्यामुळे लाईक तर तुम्ही लगेच करू शकता, कारण की लाईक करणे अतिशय फ्रीमध्ये आहे व कुठल्याही प्रकारचे त्याला पैसे लागत नाहीत. तुम्ही लगेच लाईक करून अशी मोठी खुशखबर जी आहे ते तुम्हाला दररोज मिळत राहतील. व आज स्पेशल गिफ्ट जे आहे ते काही गिफ्ट आजसुद्धा वाटप होऊन जाणार आहेत. त्यामुळे
चॅनल प्रथमच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीने अपडेटसाठी स्टेट विथ जॉब मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.